नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे. आषाढी एकादशी आहे उद्याला आणि महाराष्ट्रातले सगळेच जण पंढरपूरच्या पांडुरंगाला मानतात आणि त्या न्यायाने आपण सगळेच जण वैष्णव आहोत. तर हेच निमित्त बघून विष्णूला 8 प्रकारची कुठली फुलं आवडतात त्याच्यावरती एक सुंदर श्लोक शास्त्रामध्ये आलेला आहे. तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच लोकांना हा श्लोक आधी माहिती असेल, परंतु ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून हा एक श्लोक परत एकदा मी सगळ्यांसाठी म्हणून सांगणार आहे. श्लोक काय आहे तर, अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिंद्रिय निग्रह सर्वभूतदया पुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ज्ञानपुष्पं तपःपुष्पं शांतिपुष्पं तथैव च सत्यंच अष्टमं पुष्पं एतैस्तुष्यति केशवः. ही 8 प्रकारची फुलं जी आहेत ती महाविष्णूला फार आवडतात. मग ती कुठली कुठली तर श्लोकामध्येच आलं की अहिंसा प्रथमं पुष्पं. अहिंसा हे पहिलं पुष्प आहे जे महाविष्णूंना आवडतं. पुष्पमिंद्रिय निग्रह, आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवणं, इंद्रिय संयमित ठेवणं हे देखील महाविष्णूंना आवडतं. सर्वभूतदया पुष्पम, सगळ्या प्राणीमात्रांवरती भूतांवरती दया करणं हे देखील महाविष्णूंना आवडतं. क्षमापुष्पम तथैव च, राग आला तरी आपल्या रागावरती नियंत्रण करून कुठल्याही माणसाला मोठ्या मनाने क्षमा करणं, कुठल्याही व्यक्तीला क्षमा करणं हे देखील एक पुष्पच आहे आणि ते देखील महाविष्णूंना आवडतं. ज्ञानपुष्पम तपःपुष्पम, सतत ज्ञानार्जन करत राहणं, कुठली तरी विद्या मिळवण्याची आस मनामध्ये ठेवणं हे देखील महाविष्णूंना आवडतं. तपाचरण करणं, तपपुष्पम हे देखील महाविष्णूंना आवडतं. आणि शांतिपुष्पम, स्वतःही शांत राहणं आणि दुसऱ्यांनाही शांत राहण्यासाठी मदत करणं हे देखील शांतिपुष्प जे ते देखील महाविष्णूंना आवडतं. आणि शेवटचं सत्यमच अष्टमम पुष्पम, प्रत्येक वेळेला सत्य बोलत राहणं किंवा सत्याने आचरण करणं हे देखील महाविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. सत्यमच अष्टमम पुष्पम एतैस्तुष्यति केशवः, या फुलांनी महाविष्णू अत्यंत प्रसन्न होतात. अशी 8 प्रकारची पुष्प जी आहेत ती शास्त्राने सांगितलेली आहेत आणि हा अत्यंत सुंदर असा श्लोक आपल्याकडे शास्त्रात आलेला आहे. मग महाविष्णूंना म्हणजे पांडुरंगाला तुळशीची माळ, कमळ किंवा इतर सुगंधी फुलं हे आवडत नाही का? तर नक्कीच ते देखील फुलं महाविष्णूंना आवडतात. स्थूल पूजा ही देखील महाविष्णूला नक्कीच आवडते. परंतु त्याहीपेक्षा तुम्ही तुमच्या आचरणाने, तुमच्या वागण्यातून परमेश्वराला किती साथ घालता आणि त्याचा कशाप्रकारे तुम्ही संतुष्ट करता हे जास्त शास्त्राला अभिप्रेत आहे आणि त्याच आशयाने हा श्लोक आलेला आहे. त्यामुळे स्थूल पूजेपेक्षा तुमचं आचरण शुद्ध असणं आणि चांगल्या आचरणाने तुम्ही वागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हाच जर विचार केला तर आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये या 8 फुलांपैकी एक जरी फूल श्रद्धेने महाविष्णूला किंवा पांडुरंगाला वाहू शकलो आणि त्याला संतुष्ट करू शकलो तरीसुद्धा आपलं जीवन पूर्णपणे सार्थक झालं असं मला वाटतं. नमस्कार.